कंबुआ यांचा सत्कार करण्यात येईल. हेलो 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 जोरदार टाळ्या मित्रांनो, जोरदार. हेलो 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 धन्यवाद. हेलो 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 चेक हेलो 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 चेक चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक चेक हेलो हेलो थोड़ा सा आवाज. हेलो चेक हेलो 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 चेक हेलो हेलो. बरं आवाज सर्वांना येते का अगदी शेवटपर्यंत? जर येत नसेल तर मित्रांनो निश्चित येऊन सांगा. तर करायची सुरुवात. गणपती बाप्पा. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र, प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय देवेंद्रजी झुमनबुवा शाहिरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नचित्र या ठिकाणी घेऊन यायचे. छम करता या मौसम प्यार के गीतों का, रस्ते पे अखियां रस्ता लेके बिछड़े मीतों का. सारी सारी रात जगाए मुझको तेरी याद, मेरे सारे गीत बने मेरे दिल की फरियादें. ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी जिंदड़ी. ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी आणि म्हणून हे रसिक राजा विनवणी हा आजाद बाबा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात साधं की आज या सभारंगणी मी हा करतो तुझा धावा. अजान या तुझ्या लेकराला मार्ग ही दावा. ओ सागरात ही सोडल नौका. ओ या सागरात ही सोडल नौका. पहिलं तरी तुम्ही रावा की सेवा करतो आज रसिका. तुझी मी भक्ती भावा
ध्यान हे स्मरणाशी रसिका तुझ्या चरणाशी की ध्यान हे स्मरणाशी तुझ्या स्मरणाशी सुख करता दुःख हरता विघ्न हरता गजानन नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम निवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुषण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजेशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून जिच्या छत्रछायेखाली आज ही विराट नगरी स्थापन झाली आहे या विराट नगरीचं आराध्य दैवत आई जिवदानीला मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाचा आयोजक श्री सुंदराई देवी मंदिर जिल्हा संत निधी विद्यार्थी श्री सुंदराई देवी नृत्य कला मंडळ अडूर गुहागर यांच्या सौजन्याने शक्ती आणि तुरा असा नावाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई प्रोटेक्टी नाच मंडळ शाहीर राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री सुंदराई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेले माझ्या तमाम मायबापाचे प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आजची जी सेवा आहे ती सेवा आई सुंदराई देवी नृत्य कला पथक जे माझे मंडळ आहे जे आमचे हे नृत्य कला पथक आहे या कला पथकाने सलग दुसऱ्यांदा या हंगामामध्ये दुसऱ्यांदा या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आणि प्रयोजन मित्रांनो केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जे सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो की या छोट्याशा कलाकारांना मित्रांनो सलग दुसऱ्यांदा या सेवेची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटेल की गेल्या 4-5 वर्षामध्ये या माझ्या आई सुंदराई देवी नृत्य कला पथकानं तब्बल हा हंगाम धरून 50 शो मित्रांनो यामध्ये सिद्ध पूर्ण केलेले आहेत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला मला संगीताला साथ देतात धोती कुटुंबाची निशादादा सुतार बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू ललित गेसरे कीबोर्डला मला साथ देत आहेत आणि ज्यांचं या वर्षीचं मित्रांनो युट्यूबला गाणं आपण सर्वजण ऐकताय ते माझे बंधू पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत तसेच ऍक्टोपॅड माझा भाऊ प्रणव काताळे आणि हा आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतात आमच्या दापोली तालुक्याचे सुपुत्र कोकणातले लाडके सावंतवाले सर्वांच्या परिचयाचे आमचे राजूदादा पड्याल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यावेळी शाहिरी मानाचा मुजरा करतो
तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी शाहीर वर्ग देखील उपस्थित आहे. त्याच्यामध्ये तोरेवाली युवा शाहीर माझे मित्र माझे बंधू महेश डोंगरकर आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू शक्तिवाले शाहीर युवा शाहीर संदेश दादा पालेकर देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. पालकर त्याचप्रमाणे माझे शिष्य शाहीर वेदांती जाधव परेश दादा सोनाटे तसेच ओंकार दादा लांजेकर विनायक दादा रेवाडे त्याचप्रमाणे तोरेवाले ख्यातनाम शाहीर आणि राजापूर तालुक्याचे सुपुत्र प्रफुल्लजी पुजारी बुवा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच तोरेवाले शाहीर माझे बंधू रुपेश दादा रेवाडे लांजा दादा देखील आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके कोकणातील युट्यूबर्स देखील आजच्या मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे गोकुळकर आरशी आमचा राहुल घोडे असेल आज कार्यक्रमाला दादा उपस्थित राहिलेले आहेत. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी कोकणकर सूरज चंदन दर्डे अशी ही युट्यूबर मान्यवर मंडळी उपस्थित आहे. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझ्या तालुक्यातील एक सुपुत्र उत्कृष्ट मित्रांनो असं ज्याचं सूत्रसंचालन असतं तो माझा भाऊ सिद्धेश उदेकर देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तसेच माझे गुरुवर्य शाहीर विजयजी निकम शाहीर दौलतजी निकम तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो राजेश भाऊचा मित्र परिवार चाहता वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो गोवांचे जे संगीतकार आहेत आमचे पांडुदादा स्वतः असतील सतीशदादा साळवी असतील आणि संपूर्ण त्यांची टीम यांना देखील या ठिकाणी सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. गोवांचा चाहता वर्ग देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि आता माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय एक गोड गळ्याचे शाहीर देवेंद्रजी झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा बुवा प्रेमानच देतोय आणि प्रेमानच घ्या. तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई सोनाई कोटेश्वरच्या चरणावरती नतमस्तक होऊन आई जीवदानेच्या चरणावरती नतमस्तक होऊन पुन्हा एकदा रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे आई सुनकाई देवीच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं मित्रांनो या कार्यक्रमाचं नियोजन आज करण्यात आले आहे. ती अडुल गावची ग्रामदैवता आई सुनकाई माता हिच्या चरणावरती ही एक स्तवन माझं समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की आई सुनकाईच्या सेवेची मनात माझ्या होती आस.
दे आई तुझ्या सुगंधी अग प्रेम भक्तीचा वास की दृष्ट दुर्जना अग दृष्ट दुर्जनाचा तू मनाश जन्म जन्मी राहीन मी माते अग तुझ्याच चरणा आई हे आजान टेकून तुझ्या चरणावरती काय मागणं मागताय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं की सुंगाई माता तुझे गुण गाता अग तव चरणावर मी ठेवीत माथा हे तव चरणावर ठेवीत माथा गुण तुझे गाऊ दे हात जोडून माते तुझ्या चरणी लीन होऊ दे हात जोडून माते चरणी लीन होऊ दे
आहे तुझाच नाच रंगुनी जाऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे गुण तुझे गाऊ दे रंगुनी जाऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे सुंदर माता तुझे नहीं आता ये दम चरणावर देवी तो माता ये दम चरणावर देवी तो माता चरणी तुझ्या राहू दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे हात जोडून माते माते गुण तुझे गाऊ दे बोल श्री गणपती गजानन गावदेवी माते बजरंग कैलासाची काळजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा स्तवन झालेलं आहे गणाला सुरुवात करतोय म्हणायचं आहे काय बघा तत्पूर्वी बाप्पाचे मित्रांनो आगमन अगदीच काही मोजक्या दिवसांवरती येऊन ठेवलेलं आहे बरोबर आहे ना उद्या रक्षाबंधन आहे तर सर्वांना रक्षाबंधनाच्या देखील लाख शुभेच्छा देतो आणि म्हणून आपल्या कोकणकर माणसाची आपल्या कोकणी माणसाची एक खासियत आहे कामावर जरी रजा नाही मिळाली तरी गावी जायला त्या गणपती सणाला काम की नोकरी सोडायची देखील तयारी फक्त कोकणकरांच्याच आहे मित्रांनो बाकी हे कुणाला जमणार हा कारण म्हटलेच आहे कोकणची माणसं ही साधी गोळीच आहेत अगदी त्या आंब्याच्या रसाळ गोड रसा नमन आहेत आणि म्हणून मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन देखील अगदी मोजक्या दिवसांवरती आलेलं आहे
आणि म्हणून बाप्पा हा भक्त तुझा कासवी झालाय तुझ्या आठवणीनं. या भक्ताला तुझ्या येण्याची आस लागलेली आहे आणि म्हणून लवकर ये. 7 सप्टेंबरचा तो दिवस लवकर येऊ दे. तुझी सुंदर मूर्ती तुझं ते गोशीलवाना रूप या डोळ्यांना एकदा मी तेव्हा बघू दे. आणि तोच विषय मी तुला आणलाय. म्हणायचं आहे काय बघा. पूर्वी कार्यक्रम मित्रांनो आजचा जो आहे भुवनचली माझा या हंगामातला आणि हॉल मधला हा मित्रांनो या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम आहे या हंगामातला. परत गणपतीच्या पहिल्या दिवशी भुवनचली माझा कार्यक्रम मित्रांनो संगमेश्वर मध्ये लागलेला आहे. आणि निश्चित जीवन बोलपणे माझं सांगणं आहे बुवा आपल्याला हा जोड टिकवायचा आहे ना. बैलगाडीचा जोड हो आपल्याला टिकवायचा आहे तो. आणि निश्चित बुवा तुमचा मान आणि सन्मान ठेवून माझ्या माय मावल्यांचा आदर सन्मान ठेवून आज या ठिकाणी बारी करतोय. पण बारी ही मित्रांनो बारीच होणार आहे ना. झापूक झुपूक बरोबर आहे ना. बारी कशी होणार आहे झापूक झुपूक. आणि म्हणून बघा बुवा तुम्हाला पण थोडसा बुकीट टेंगल देतो तो घ्या. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मायेच्या श्री गणराया अरे तू कृपावंत होशी. आहे मागणे भक्ताचे गणेशा अरे तुझ्याच चरणा पाशी. की दर्शन देण्या भक्ताला अरे दर्शन देण्या भक्ताला बाप्पा लवकर भुवनी वर्षाने घरी येतात बाप्पा. अरे सोबत घेऊन याव्या त्या सुखाची. म्हणायचं आहे काय बघा आता बोवाने त्यांचा हातात प्रथम असेल आहे ना आणि सोबत वही पण असेल बोवांच्या खंडवा म्हणून म्हणायचं आहे ना. बघा कि कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहो. म्हणून म्हणायचं बघा की आडवी तुम्ही आज या सभा रंगनाला हो आडवी तुम्ही आज या सभा रंगनाला हो माझ्या या लाडक्या गणाला. मग वाट पाहतो तुझी मोरया अरे चतुर्थीच्या सणाला. बाप्पा अरे त्या वाटेकडे डोळे लावून बसतोय. 7 सप्टेंबरच्या त्या दिवसाकडे डोळे लावून बसतोय. येशी आणि या भोळ्या भक्तांना या तुझ्या आजान लेकरांना साऱ्या दर्शन देशील. म्हणून म्हणायचंय की वाट पाहतो तुझी मोरया अरे त्या चतुर्थीच्या सणाला. सुखी कराया या गणराया या साऱ्या भक्त जनाला. 1 2 3 कराया
गणराया साऱ्या भक्त जनाला आळवितो मी आज समाधान गणाला माझ्या या लाडक्या गणाला आळवितो मी आज समाधान गणाला माझ्या या लाडक्या गणाला आळवितो मी आज समाधान गणाला माझ्या या लाडक्या गणाला आळवितो मी आज समाधान गणाला पाहतो तुझी मोर्या चतुर्थीच्या सणाला पाहतो तुझी मोर्या चतुर्थीच्या सणाला सुट्टी कराया या गणराया साऱ्या भक्त जनाला आळवितो मी समाधान गणाला माझ्या लाडक्या गणाला आळवितो मी समाधान गणाला माझ्या लाडक्या गणाला कार्यक्रमाला उशीर टायमिंग वाढत चाललेला आहे. रात्र थोडी आता दिवस आहे म्हण आहे ना, रात्र थोडी आणि सोंग फार. म्हणून मित्रांनो स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे आणि 12चा ठोका पण आता पडत आलेला आहे. पण तुम्हाला झोपा आलेत नाहीत का? झोपले आणि म्हणून मित्रांनो बघा, कार्यक्रमाची खरी मजा, कार्यक्रमाची खरी गंमत शक्तितुर्याचा
जो खरा आनंद आहे मित्रांनो, अशा म्हणतात की कार्यक्रमाला खरा रंग चढतो तो गवळणी बसलाय ना, पण आज गोवा पण अगदी रंगातच आहे. आणि म्हणून बघा मित्रांनो, माझ्या माय माऊल्यांचा मान आणि सन्मान ठेवून त्या ठिकाणी गवळण गातोय. गोवाला पण माझं सांगणं आहे, गोवा लिवली वा, आणि चुकीचा असेल तर फोडून पण टाका. शाप अगदी नाही सांगायला तर काय ठेवू नका, आहे ना. शाही पेनात बुवांच्या जोरात भरलेली आहे. म्हणून मला बुवा काय म्हणायचं आहे, गवळण गातोय म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अगं या खट्याळ कानाच्या खोड्या झाल्या हाती, या खट्याळ कानाच्या खोड्या बघा झाल्या हाती, मग विसरून गेला बघा हा कान्हा, अहो आपली साऱ्यांची नाती. मग घरी सांगाया जातायाच्या, अहो घरी सांगाया जातायाच्या, याची माय बघा मध्ये मध्ये करते याती. मग खोड बोडू या कान्हाची, बघा अहो खोड बोडू या कान्हाची, मग चोरी करताना याला धरून राहती. बघा वा, गवळणीचा विषय अगदी साधा आणि सोपा आहे. तुम्हाला आहे ना, यांच्याकडचा बुवा आहे भागाला भाग, तुम्हाला भागाला भाग द्या पण बुवा सोपा पडेल. म्हणून बघा, अरे हो दे तुझा आणि माझं लगीन ग, मग पुढचं माझं मी बघीन ग. वा, आता मी गातोय, पुढचा काय तुम्ही बघा. म्हणून म्हणते बघा, अरे हा नंदाचा पोर, हाय लय हराम खोर, ओ जीवन बुवा, ही इज माय फ्रेंड, आहे ना, ही इज माय फ्रेंड देवेंद्र झिनाम बुवा. म्हणून म्हणतोय, अहो हा नंदाचा पोर, हाय लय हराम खोर, आहे गोकुळ चहा दह्या दुधाचा चोर, मग हा गिरधारी अहो जाता बाजारी, आता हा गिरधारी जाता बाजारी, आम्हाला नेहमीच अडवायचा. त्याला काय करायचं, एकदा त्याला गवळणी त्या मथुरेच्या बाजारात जाताना दिसल्या, आडवाटीला लपून राहायचा, यायचा आडवा, वाट अडवायचा. मग एक दिवशी गवळणी बोलावलं, हा काना वारंवार आपले बाजाराला जाताना आपल्या कामामध्ये व्यत्यय येतोय, आपली वाट अडवतोय, मग ह्याचा आज गेमच करूया. बघा विषय कसा आहे, अहो हा गिरधारी आणि जाता बाजारी, अहो नेहमीचा अडवायचा. राधा म्हणते तिच्या गवळणीना, असा इतिहास कोणी नो घडवायचा. आज जे भन काय व्हायचा तो होऊ दिला, आहे ना. मासा इतिहास कोणी नो घडवायचा, याला धरून बडवायचा, आहे ना. बडवायचं म्हणजे काय, वा आपल्याकडे बैलाला बडवतात हो. राधा म्हणते याला बडवायचं, याला आज असाच झोपायचा की हा परत आपल्या वाटत जायचा, नाव पण घ्यायचं ना आपल्या परत, असा इतिहास घडवायचा, त्याला अशा अर्थात घडवायची आज की हा परत आपल्या काय वाटेत यायचा नाही, असा याला बडवायचा. म्हणून म्हणतोय, अहो हा नंदाचा बोल नाही आराम खोल, या गोकुळ चहा दह्या दुधाचा चोर, मग हा गिरधारी जाता बाजारी, नेहमीचा अडवायचा. असा इतिहास पोरी नो घडवायचा, अगं असा इतिहास पोरी नो घडवायचा, याला घालून बडवायचा. असा इतिहास पोरी नो घडवायचा, याला घालून बडवायचा, पोरी नो घडवायचा, याला घालून बडवायचा. असा इतिहास पोरी नो घडवायचा, याला घालून बडवायचा. नंदाचा पोर नाही हराम खोर, आहे गोकुळ चहा दह्या दुधाचा चोर, अहो हा गिरधारी जाता बाजारी,
याला धरून वाढवायचा नको हुशारी दाऊ त्यांना नाही किती व्हायचं मला केलीस थट्टा येऊन झपाटा तू जर केलीस थट्टा येईन झपाटा याला चांगलाच रडवायचा असा इतिहास कोणी न घडवायचा असा इतिहास कोणी न घडवायचा याला धरून वाढवायचा असा इतिहास कोणी न घडवायचा याला धरून वाढवायचा इतिहास कोणी न घडवायचा याला धरून वाढवायचा असा इतिहास कोणी न घडवायचा याला धरून वाढवायचा कर्म कोण नाही कर्म कोण माझे पुढे जावा माझ्या दुःखाचा सोड मला हात धारी सुद्धा बजारी मला हात धारी सुद्धा बजारी आपण नेहमीचा अडवायचा असा इतिहास कोणी न घडवायचा याला धरून वाढवायचा 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 म्हणून बघा मित्रांनो कार्यक्रमाला वेळ वाढत चाललाय आणि म्हणून अगदी शॉर्टकट मध्ये पहिली फेरी संपवण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझे बंधू आणि तुरेवाली युवाशाही मनीष डोंगरकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक मानाचा मुजरा करतो तसेच माझ्या तालुक्यातील एक सुंदर असं सूत्रसंचालन करणारा माझा भाऊ सिद्धेश उतेकर यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मित्रांनो 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच शाहिरांच्या आवाजासाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी माझे बंधू नवदादा सांडी सुजन सांडी आणि आमच्या ताई पल्लवीताई सांडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो म्हणून बघा मित्रांनो कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना प्रश्न विचारत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय बोर्डपर्यंत पोहोचवलेला आहे परंतु पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा कारण मित्रांनो आज मी माझ्या आयुष्यातला या विरार नगरीमध्ये हा पहिला कार्यक्रम करतोय आणि म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय गोवा आज हा विषय मी तुम्हाला तिसऱ्यांदा देतोय तुम्ही चांगल्या घराण्यातले गोड गळ्याचे आणि उत्कृष्ट असे शाहीर आहात म्हणून तुमचा आज मान आणि सन्मान ठेवून बुवा बारी केले आणि म्हणून आज अपेक्षा करतो की कुठेतरी माझ्या विषयाला बुवा आज हात घालण्याचा प्रयत्न कराल पण जर बुवा वडाची साल जर बुवा वांग्यात लावली तर बुवा दुसऱ्या बारी झपूक देईन तुम्हाला आणि तो तुम्हाला अगदी बुवा प्रेमाने ठेवावा लागेल आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय गातोय एका मुकड्यात आणि बारी संपवतोय म्हणायचं आहे काय बघा हा म्हणून काय आता बघा शेरबीर काही घेत नाही कारण बुवाला शेरबीर 2 बाऱ्यांना बरेच दिलेले आहेत आणि दुसरी फेरी मित्रांनो आपल्याकडे आहे लागला काय हो हा आजारी पडलाय थोडासा आणि म्हणून बघा विषय गातोय शेवटचा विषय गातोय म्हणायचं आहे काय बघा काय म्हणतोय शेवटचा विषय गातोय काय म्हणतोय बघा दादांचं जे गाणं आहे अजरामर झालेलं गाणं आहे की जो तू मुलगा असेच म्हणतो है ना जो तू मुलगा अहो असेच म्हणतो मला बायको पाहिजे
पाहिजे गोरी ओ झिरंबुआ मला बायको पाहिजे गोरी माता तुम्हीच सांगा पाहुण अहो कुठे जातील काय आहे ना सगळ्यात जर आम्ही कठीण शोधायला गेलो आहे ना तर झालं आमच्या आरशीला जायचा कुठं आणि तोच विषय बघा विषय मित्रांनो एका मुकड्यात ठेवतोय आणि बारी संबोधन म्हणायचं आहे बघा की माझा प्रश्न हा जुना अहो प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा नाही सुटणार तुला या जन्मी की प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा नाही सुटणार तुला या जन्मी मग डाग दिला तुला मी वरमी वा विद्याचा देत तुम्हाला अरे डाग दिला या तुला मी वरमी मग सांग चिरण का तुझी ही गुरमी वा डाग असा देईल ना की गुरमी आणि गरमी पण मोशा बाहेर निघाल तुमची कारण तुम्ही माझे चांगले मित्र आहात म्हणून मान आणि सन्मानात बुवा थोडस कार्यक्रम म्हटलं की झापूक झुपूक इकडे तिकडे होतेच बुवा तेवढा सण करून घ्या म्हणून म्हणायचंय अरे प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा नाही सुटणार तुला या जन्मी डाग दिला तुला मी वरमी अरे डाग दिला तुला मी वरमी सांग जिरल का तुझी ही गुरमी डाग दिला या तुला मी वरमी सांग जिरल का तुझी डाग दिला या तुला मी वरमी सांग जिरल का तुझी डाग दिला या तुला मी वरमी सांग जिरल का तुझी तुम्ही शाहीर पंडित रावा शोध विषय तमाशा लावा लाग लागला तुमच्या नावा तुमच्या गुरुंना जाऊन दावा तुमच्या गुरुंना जाऊन दावा सांगतोय आजार सांगतोय आजार नका बनू तुम्ही बेशर्मी सागरीन तुला मी वरमी सागरीन तुला मी वरमी सागरीन का तुझी ही गुरमी सागरीन तुला मी वरमी सागरीन का तुझी सागरीन तुला मी वरमी सागरीन का तुझी गुरमी सागरीन तुला मी वरमी सागरीन का तुझी गुरमी हे प्रश्न तुला सोडतोय पुन्हा हे प्रश्न तुला सोडतोय पुन्हा नाही सुटणार तुला या जन्मी सागरीन तुला मी वरमी तुला मी वरमी सांग जिरल का तुझी ही गुरमी आणि म्हणून मित्रांनो आयोजकांनी जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे शाहिरांना पण एक सांगणं शाहीर या ठिकाणी तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ज्या तऱ्हेने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य दिलं त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो शाहिरांना पण एक सांगणं शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला बुवा जेवढा आहे ना बुवाना एक आमच्या युट्यूबर सध्याने एक माझा कार्यक्रम लावला होता 5 तारखेला तेव्हा बुवाना मी एक डायलॉग मारला होता डायलॉग आहे ना वा लावा ताकद आहे ना अनवशाप वाकत आणि घरात जाऊन बसा आंबट चोकत कशी बुवा आज तुम्हाला जेवढी ताकद जेवढ्या ताकदीनं जेवढ्या चांगल्या प्रसिद्धीनं तुम्हाला बुवा कार्यक्रम करता येईल तेवढा निश्चित तुम्ही करा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीची रजा घेतो धन्यवाद